पुणे शहर IT हब, शिक्षणाचं केंद्र आणि झपाट्याने वाढणारं महानगर. पण या वेगवान वाढीसोबतच एक मोठी समस्या दररोज इथे डोकं वर काढते. ती समस्या म्हणजे भीषण वाहतूक कोंडी. आणि याच कोंडीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आता 2 मोठे आणि महत्त्वाकांक्षी बोगदा प्रकल्प पुण्याकरिता जाहीर केलेले आहेत. पहिला प्रकल्प आहे तो म्हणजे पाषाण ते कोथरूड बोगदा, तर दुसरा आहे हिंगणे ते धनकवडी बोगदा. आणि विशेष म्हणजे हे दोन्ही प्रकल्प थेट पुण्यातील महत्त्वाच्या टेकड्यांखालून जाणार आहेत. त्याच्यामुळे हा प्रकल्प जितका फायदेशीर दिसतोय तितकाच तो संवेदनशील सुद्धा ठरताना दिसतोय. परंतु असं म्हटलं जात आहे की हा प्रकल्प झाल्यानंतर तासभराचा प्रवास काही मिनिटांमध्ये पूर्ण होईल. विशेष म्हणजे हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर याबद्दल माहिती जाणून घेऊयात आणि या दोन्ही बोगदा प्रकल्पांची नेमकी रचना काय आहे, टेकड्यांवर यांचा नेमका काय परिणाम होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पामुळे पुणे शहराचं भविष्य कसं बदलणार आहे. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. गेल्या काही वर्षातील पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी ही आता केवळ त्रासदायक समस्या न राहता शहराच्या विकासाला अडथळा ठरणारा मोठा मुद्दा बनत चाललाय. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्याकरिता 2 महत्त्वाकांक्षी बोगदा प्रकल्प तातडीने राबवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे हे प्रकल्प केवळ रस्ते सुधारणा नसून पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवू शकणारे सुद्धा ठरू शकतात, असा दावा सुद्धा यासोबतच केला जातोय. म्हणूनच पुणे महापालिकेकडून पुणे शहरातील टेकड्यांमधून थेट कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून या दोन्ही प्रकल्पांमुळे शहरातील महत्त्वाच्या भागांमधील अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार असणार आहे. प्रवासाचा कालावधी 60 ते 40 मिनिटांवरून थेट 5 ते 15 मिनिटांवर आणण्याचा सुद्धा दावा प्रशासनाकडून याबद्दल केला जातोय. आता पाषाण कोथरूड बोगदा कसा गेम चेंजर ठरेल हे आधी पाहूयात. तर पुण्याच्या पश्चिम भागातील पाषाण ते कोथरूड या प्रवासासाठी सध्या प्रवास करणं म्हणजे एकतर मोठी कसरत वाटते. त्यात सध्या चांदणी चौक किंवा दुसरा सेनापती बापट रस्ता हेच 2 प्रमुख पर्याय यासाठी उपलब्ध आहेत. त्यात या मार्गावर असणारी सततची वाहनांची गर्दी, सिग्नल्स आणि काही अंतर पार करताच लागणारे चौक अर्थात इथली चौकांची संख्या सुद्धा खूप जास्त आहे. यामुळे केवळ 10 ते 11 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सुद्धा तब्बल 40 मिनिटं ते कधी 1 तास सुद्धा वेळ यामध्ये जातो. दरम्यान या भागातील प्रस्तावित पाषाण पंचवटी कोथरूड हा बोगदा सुमारे 3 किलोमीटर लांबीचा आता असणार आहे. हा बोगदा पंचवटी टेकडी खालून जाणार असून पाषाण रस्ता, पंचवटी रस्ता आणि पौड रस्ता यांना थेट जोडेल. यामुळे शहराच्या पश्चिम भागातील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारेल. विशेषतः IT पार्क, शैक्षणिक संस्था आणि निवासी भागांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना या प्रकल्पाने मोठा दिलासा मिळेल अशी खात्री सुद्धा याबद्दल व्यक्त केली जाते. आता यातला दुसरा जो प्रकल्प आहे अर्थात हिंगणे ते धनकवडी बोगदा, जिथे दक्षिण पुण्यासाठी हा कसा उपयुक्त ठरेल यावर सुद्धा आता नजर टाकूयात. तर दुसरा आणि महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे हिंगणे ते धनकवडी. परंतु सध्या तळजाई टेकडी हा हिंगणे आणि धनकवडी या 2 भागातील मोठा भाग आहे. त्यामुळे प्रवाशांना स्वारगेट किंवा कात्रज मार्गे मोठा वळसा घालूनच प्रवास करावा लागतोय. शिवाय सध्या या मार्गावर 7.5 ते 9 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सुद्धा 9 ते 10 चौक ओलांडावे लागतात, ज्यात 40 ते 50 मिनिटांचा वेळ खर्ची पडतो. त्यामुळे प्रस्तावित बोगदा सुमारे 2.4 किलोमीटर लांबीचा असेल. यात 930 मीटरचा 4 लेन बोगदा आणि उर्वरित अप्रोच रोडचा सुद्धा समावेश करण्यात येईल. परिणामी भविष्यात हा प्रकल्प पूर्ण झाल्यास प्रवासाचा वेळ 5 ते 10 मिनिटांपर्यंत कमी होऊ शकतो असं सुद्धा म्हटलं जात आहे. परंतु पीक आवर मध्ये इतका वेळ वाचला तरी सुद्धा मोठं समाधान मिळतं, कारण सततच्या वाहतूक कोंडीमध्ये थांबून वैताग आलेला असतो. दरम्यान आपण जाणतो की अलीकडच्या काळामध्ये पुण्यातील वाहतूक कोंडीत लक्षणीय वाढ झाली आहे. पुण्यात दरवर्षी सुमारे 3 लाख नवीन वाहनांची भर पडत असते आणि हे मी नाही तर अनेक अहवालांमधून सुद्धा समोर आलेले आहे. यानुसारच 2023-24 अखेर शहरातील एकूण नोंदणीकृत वाहन संख्या तब्बल 72 लाखावर पोहोचली होती. मात्र या वर्षी सुद्धा यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे, ज्यात दुचाकींची संख्या सर्वात जास्त आहे. त्यात शहराची भौगोलिक हद्द 243.84 चौरस किलोमीटर वरून 517 चौरस किलोमीटर पर्यंत वाढली आहे. या झपाट्याने झालेल्या विस्तारामुळे प्रमुख रस्त्यांवर सुद्धा आता प्रचंड ताण येऊ लागलाय, ज्यामुळे कोणत्याही वेळी बाहेर पडलं तरी सुद्धा ट्रॅफिक ही असतेच असते. त्यात पुण्यातील गणेशखिंड रस्ता, कोथरूड, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, स्वारगेट, कात्रज, सहकार नगर यांसारख्या भागांमध्ये दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असते.
परंतु इथे पारंपरिक रस्ते रुंदीकरण करणं हा उपाय कामाचा नाहीये, कारण मुळात जागेचा अभाव. त्यामुळे आता अंडरग्राऊंड कनेक्टिव्हिटी म्हणजेच बोगद्यांचा पर्याय हा पुढे आलाय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रकल्प सध्या कोणत्या टप्प्यात आहेत, म्हणजे फक्त घोषणाबाजी केली जाते की हे प्रकल्प कागदावरच आहेत, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडणं साहजिक आहे. त्यामुळे हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर हिंगणे धनकवडी बोगद्याचा DPR अंतिम टप्प्यामध्ये असून या प्रकल्पासाठी जमीन संपादनासाठी आवश्यक माहिती गोळा केली जाते. तर हा प्रकल्प सध्या सकारात्मक स्थितीत असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे पाषाण कोथरूड बोगद्याचा DPR तयार करण्याचं काम सुरू झालंय. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक, पर्यावरणीय परवानग्या आणि तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, जरी हे दोन्ही प्रकल्प या भागात प्रस्तावित असले तरी या समोरील आव्हानं सुद्धा तितकीच मोठी आहेत. कारण पुणे शहरात असणाऱ्या टेकड्यांखालून हे बोगदे तयार करणं हे केवळ तांत्रिकदृष्ट्या अवघड नसून पर्यावरणीय दृष्ट्या सुद्धा तितकंच संवेदनशील मानलं जातंय. कारण पुणे शहरातील टेकड्यांनी शहराला पूर्णतः वेढून घेतलेलं आहे, ज्यामुळे पुण्याचं सौंदर्य हे आजही टिकून आहे. इथले कित्येक नागरिक रोज आपला वेळ इथे घालवतात, आनंद घेतात. जणू या टेकड्या म्हणजे शहराच्या फुफ्फुसांसारख्या काम करतात. पहाटेच्या कोवळ्या उन्हामध्ये किंवा संध्याकाळच्या गार वाऱ्यामध्ये या टेकड्यांवर फिरायला जाणं हा अनेक पुणेकरांचा रोजचा छंद सुद्धा आहे. शिवाय इथून दिसणाऱ्या शहराचा नजारा, धुक्यात हरवलेले रस्ते आणि दूरवर पसरलेली हिरवाई मनाला एक वेगळी शांतता सुद्धा देते. ज्यामध्ये पर्वती टेकडी, बेताळ टेकडी, हनुमान टेकडी आणि या अशा अनेक टेकड्या फक्त फिरण्यासाठीच नाही तर पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच पुण्यातील टेकड्या या शहराच्या ग्रीन कव्हरचा महत्त्वाचा भाग सुद्धा मानला जातोय. त्यामुळे यांसारख्या प्रकल्पात जर असा परिसर जात असेल तर पर्यावरण प्रेमींकडून सुद्धा आक्षेप येण्याची यामध्ये शक्यता नाकारता येत नाहीये, जी की साहजिक सुद्धा आहे. म्हणूनच एखाद्या प्रकल्पाच्या जशा चांगल्या बाजू सुद्धा आहेत त्यानुसारच या काही सुद्धा नकारात्मक बाजू सुद्धा समोर येतात. कारण कोणत्याही प्रकल्पामुळे पर्यावरणाला हानी व्हावी, जैवविविधता धोक्यात यावी असं होऊ नये याकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं असतं. त्यात या प्रकल्पातील पंचवटी आणि तळजाई टेकड्यांचं महत्त्व जाणून घ्यायचं म्हणजे या दोन्ही टेकड्या म्हणजेच पुणे शहराच्या श्वासासारख्या आहेत. पंचवटी टेकडी ही शहराच्या गजबजटामध्ये सुद्धा शांततेचा अनुभव देणारी जागा आहे. त्यामुळे ही टेकडी केवळ भौगोलिक रचना नाही तर शहराच्या जीवनशैलीचा सुद्धा एक भाग बनली आहे. यानंतर तळजाई टेकडीचं महत्त्व याहूनही व्यापक आहे. ही टेकडी जैवविविधतेचा खजिना मानली जाते. विविध प्रकारचे पक्षी, वनस्पती आणि लहान प्राणी यांचं जणू काही ते घरच आहे. शहराच्या मध्यभागी असं नैसर्गिक संपन्न ठिकाण असणं ही सुद्धा मोठी बाब आहे. यामुळे पर्यावरणीय संतुलन राखण्यात तळजाई टेकडी महत्त्वाची भूमिका सुद्धा बजावते. याचबरोबर इथे येणाऱ्या लोकांना निसर्गाचं जवळून दर्शन घडतं, जे आजच्या शहरी जीवनामध्ये फार दुर्मिळ झालंय. यासोबत या प्रकल्पासमोरील आव्हानं म्हणजे प्रकल्पासाठीचं जमीन संपादन, निधी उभारणी आणि कामाची अंमलबजावणी. या सर्व टप्प्यांमध्ये प्रशासनाची मोठी परीक्षा आता लागणार आहे. कारण याआधी सुद्धा अनेक मोठे प्रकल्प कागदावरच राहिल्याची उदाहरणं असल्यामुळे या प्रकल्पांबाबत सुद्धा नागरिकांमध्ये काही प्रमाणात साशंकता आहे. त्यामुळे एकीकडे पुणेकरांना सुपरफास्ट प्रवासाचं आकर्षक स्वप्न दाखवलं जात आहे, तर दुसरीकडे हे स्वप्न वास्तवात उतरवण्यासाठी प्रशासनाला कठीण आव्हानांचा सामना सुद्धा आता करावा लागणार आहे. त्यामुळे हे बोगदे प्रकल्प प्रत्यक्षात पूर्ण झाले तर पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये ऐतिहासिक बदल घडू शकतोय. पण तोपर्यंत हा प्रकल्प केवळ आश्वासन आणि अपेक्षांच्या पातळीवरच आहे. म्हणून आता यात पुढे नेमकं काय होतं याकडे पुणेकरांचं लक्ष लागून. तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र तुमचं याबद्दलचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा.